नाव टेल मी काय करतोय. सो इफ दिस इज माय पर्सेंटेज, इज माय आन्सर करेक्ट? नो सर. हो. प्रतीक्षा, येस सर, कारण ते ग्रेटर दॅन आहे 85 पेक्षा. 85 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे तुमचं म्हणणं कोड बरोबर आहे. पण पर्सेंटेज इतके मोठे असतात नाही ना, 100च्या रेंज मध्ये असते. येस. प्रतीक्षा, हा विचार मी केलाच नव्हता. हा विचार मी केलाच नव्हता. इथेच आपण चुकलो. आपल्याला विचार करावा लागणार आहे. वी नेव्हर नो की आपल्याकडे कुठला आकडा येईल ते. आपण काय केलं, पर्सेंटेज मध्ये मी कंडिशन दिल्या, कंडिशन मी बघितलं, दॅट्स कम्प्लिटली फाईन. तुम्ही कंडिशन पण गेलात. पण व्हॉट इफ की आधी कोणीतरी काही चुकलं, पर्सेंटेज तुमच्याकडे चुकीचे आले, तर इजंट इट युअर जॉब टू टेल देम दिस पर्सेंटेज आर नॉट करेक्ट? येस, नो? ऍज अ डेव्हलपर, ऍज अ कोडर, हे आपलं काम आहे. जरी आपल्याला इनपुट चुकीचं आलं तर आपण त्याला सांगणे की बॉस, तू हे इनपुट जे दिलंय ते चुकीचं दिलंय. दिस इज नॉट अ करेक्ट इन वे इनपुट. सो हा कोड क्लिअर आहे पक्का? आपण मी म्हणू शकतो का 100% क्लिअर आहे म्हणून? इंद्रजीत, सेम, नो? दिस इज इफ, दिस इज एलिफ. इंद्रजीत, इंद्रजीत, येस सर. काय दिलं तुम्ही? आन्सर दिले ना सर त्या कोड. एकदा आपण काय सेंड केलं ते वाचा. आणि आपल्या इथे काय लिहिलं ते वाचा. ओके, यशस्वीने एकदा रीराईट केलं. ठीक आहे. हा सर, मला असं वाटलं की नेगेटिव्ह आलं तर मग ते फेल दाखवेल, तर ते इनव्हॅलिड होऊन जाईल. राईट, ऑब्विसली ग्रेटर दॅन 100 असेल तरी पण इनव्हॅलिड होऊन जाईल. आता तुम्ही काय केलं मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त ह्या कंडिशन्स वाचल्या, 5 कंडिशन्स. करेक्ट प्रतीक्षा, इंद्रजित? येस Yes. सर. बट मला सांगा, पर्सेंटेज मध्ये तुम्ही जेव्हा घेता तेव्हा इट स्टार्ट फ्रॉम 0 to 100. अपार्ट फ्रॉम 0 to 100 काही आहे का? नाहीये. हा, बरोबर आहे. अपार्ट फ्रॉम यशस्वी कोड. सो हा बरोबर आहे का? एक मिनिट, हा यशस्वीचा कोड नाहीये. सॉरी, माय बॅड. हा, लेट मी रन दिस वन. काय आलं? थर्ड क्लास आलाय 74. ओके, ठीक आहे, दॅट्स करेक्ट. 120 बघूयात. इनव्हॅलिड एंट्री आली. ओके, दॅट्स कम्प्लिटली फाईन. अगेन इनव्हॅलिड एंट्री आली, राईट? आता काय सेकंड क्लास आलं. वाय सेकंड क्लास? इफ ग्रेटर दॅन इक्वल टू 75 देन इट्स अ सेकंड क्लास.
मी जर 74.9999 केलं, याचा आन्सर किती येईल? प्रतीक्षा, येस इंद्रजित? सेकंड क्लास. सेकंड क्लास येईल. ओके, लेट मी रन दिस. सॉरी थर्ड क्लास. सॉरी सर, थर्ड क्लास. इंद्रजित, एक सिंपल गोष्ट सांगतो, डोंट घाई करू नका. हं? आणि कोड मध्ये पण ना, ठीक आहे, मला तुम्हाला फीडबॅक द्यायचा आहे, बट मी थोडं कन्फ्युज आहे, क्लासमध्ये द्यावा काय इंडिव्हिज्युअली द्यावा. कारण क्लासमध्ये दिला तर बाकीच्या मुलांना पण कळेल. बट तुम्हाला चालेल का मी तुम्हाला फीडबॅक दिला तर क्लासमध्ये? इंद्रजित, ठीक आहे. प्रतीक्षा काय येईल असं? थर्ड क्लास आलं. व्हाय थर्ड क्लास? कॅन यू टेल मी? निशांत, आलोक, समाधान, हे थर्ड क्लास का आलं? प्रतीक्षा, गाइस, एम आय ऑडिबल? येस येस सर. सर. मी तुम्हाला एक सिंपल 5 मिनिटाचा प्रॉब्लेम दिलता फेल्सचा, आणि त्याच्यावर मी तुम्हाला फक्त 2-3 उलटे सुलटे प्रश्न विचारते. त्यात पण तुम्हाला अडचणी येत आहेत. ठीक आहे, अडचणी येतात, दॅट कम्प्लिटली ऍग्री. ऍटलीस्ट बोला तर खरी. निशांत, समाधान, आलोक, प्रतीक्षा, यू गाइज ऑन म्यूट व्हेन आय स्टार्टेड. ठीक आहे, निशांतने मला कोड सेंड केला. आलोक, येस सर. आलोक, येस, कोड केला सर. निशांत, तिथे फेल म्हणून येते -57 असलं तरी पण. गाईज, मी जे तुम्हाला ह्या गोष्टी दाखवते, हे तुमचा कमीपणा दाखवत नाहीये. ह्या गोष्टी आपल्याला विचार करणे भाग पाडतात. ही तुमची पहिली वेळ आहे. आय एम कम्प्लिटली फाईन, बट ऍटलीस्ट यू शुड बी वोकल, की हा सर मी हे नाही केलं, मी हे करायला पाहिजे होतं, आणखीन सांगूयात आपण. पण तुम्ही जर म्यूट राहिलात तर मला इंटरेस्ट नाही येणार शिकवण्यात. निशांत, समाधान, गाईज, क्लास कंटिन्यू करायचं का नाही करायचं मला फायनल सांगा. हो सर. मी तुम्हाला डे 1 ला सांगितलं की मला अनम्यूट पाहिजे म्हणून विदिन 1 सेकंड. सर, एल स्टेटमेंटला त्यांनी तिथं प्रिंट फेल्स दिले ना, तर ते फक्त वरच्या याच्यामध्ये पर्सेंटेज अबोव ऑर ग्रेटर दॅन इक्वल टू 100 आहे, त्यामुळे त्याचं फेल्स आन्सर आले ना. बरोबर आहे, -57 कारण घेतले. आपण मायनसची कंडिशन कुठे गृहीतच धरली नाही. बरं, हा, राईट. बरोबर. इनव्हॅलिड कंडिशन काय आली? इफ पर्सेंटेज इज बिटवीन 85 to 100. 85 to 100 एक सिच्युएशन झाली आपली, 75 to 85 झाली, 60 to 75 झाली, 65 to 40 झाली, आणि 40 to 0 झाली. इन शॉर्ट, आपल्या ज्या कंडिशन्स आहेत त्या इथून 0 to 100% कम्प्लीट झाल्यात. येस सर. आणि Yes. इथे बघितलं तर आपण काय केलं, फक्त ग्रेटर दॅन 100 ची कंडिशन धरली इनव्हॅलिड. हो. 0च्या खालची कंडिशन धरली का आपण? नाही धरली. तर त्याच्यामुळे इथे तुमचं फेल आला, आणि वरती जे आहे हे इनव्हॅलिड एंट्री आलाय. येस. करेक्ट. सो जेव्हा पण तुम्हाला इथे कोड भेटतो, डझंट मॅटर की तुमच्या कोड मध्ये काय लिहिलेलं आहे, तुम्हाला ह्या कंडिशन तर मॅच करणं आहे. ऍडिशनली तुम्हाला थिंकिंग करणे आहे की व्हॉट इज पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे काय? पर्सेंटेज मध्ये 0 निगेटिव्ह नंबर्स येतात का? अबो 100 पॉसिबल आहे का?
ओके, आर वी क्लिअर? यस सर. Yes, sir. तर आता आपण काय करू, लेट्स मूव्ह टू द दुसरं आपलं व्हाईल लूप आहे. तर व्हाईल लूप कडे जाऊयात आपण. आता आपण फॉर लूप मध्ये काय बघितलं, आपण एक लूप पर्टिक्युलर वेळा आपण रन करतो. यस, फॉर आय इन अ रेंज ऑफ. फॉर लूपची काहीतरी एक रेंज आहे. यस नो? सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन नाही दिसत आहे, माय बॅड. आता दिसतेय? हो. हा, ओके. हा, इट इज यूज टू इटरेट ओव्हर अननोन एंड पॉइंट. एकच मिनिट, म्यूट. इट इज यूज टू इटरेट ओव्हर अन अननोन एंड पॉइंट. इट ऑलवेज इटरेट ऑल द गिवन कंडिशन बिकम फॉल्स. काय म्हणते हे? सर एक काम करताय का? हा बोला. एक रॅन्डमली आधी जे काय झालं ते घेताय का, त्याच्यानंतर व्हाईल लूप? काल म्हणजे फ्रायडेला काय झालं होतं ते ओव्हरलूक फक्त. ओके. ठीक आहे, फ्रायडेला आपण इफ एल्स कंडिशन बघितलं. हा, कंडिशनल स्टेटमेंट्स पण पूर्ण बघितलं, बरोबर आहे. इफ बघितलं, एलिफ बघितलं, एल्स बघितलं, राईट. त्यानंतर आपण फॉर लूप बघितलं, इटरेटिव्ह मध्ये फॉर लूप बघितलं आपण. तर फॉरच्या नंतर आपण फॉर लूप बघितलं. फॉर लूप आहे आपला लिमिटेड लूप, हा, 1 to 10, 10 to 15 रेंज मध्ये. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत व्हाईल लूप. आणि त्यानंतर वाव वाव वाव, एक मिनिट मला एक शो करायचंय. निशांत खूप छान कोड, पीस ऑफ कोड लिहिलाय. निशांत, गुड. आता बघा, हा मला कोड निशांतने दिलाय, दॅट्स कम्प्लिटली ऍग्री. आपण काय पर्सेंटेज दिले, इफ पर्सेंटेज इज लेस दॅन 0 और कंडिशन यूज केले पर्सेंटेज ग्रेटर दॅन 100, प्रिंट इनव्हॅलिड. बरोबर आहे? इज दिस ट्रू? एक मिनिट. Sorry, my bad. हा, इंद्रजित, कॉंग्रॅच्युलेशन्स, दॅट इज एक्सपेक्टेड आन्सर. आता मला सांगा, या कोड मध्ये आणि या कोड मध्ये काय डिफरन्स वाटतो तुम्हाला? लॉजिकल ऑपरेटर यूज केलं. ओके, आणखीन? हा बोला. आणखीन काय आहे? ठीक आहे, आपण एक ट्राय करून बघूया. आलं इनव्हॅलिड, -56%. इट शुड बी ऑल्सो इनव्हॅलिड. बरोबर आहे. तर मला सांगा, तुम्ही या इफ एलिफ मध्ये आणि या एलिफ मध्ये डिफरन्स जाणवतो तुम्हाला? हा, समाधान, प्रतीक्षा, इंद्रजित.
काय डिफरन्स आहे याच्यात? म्हणजे कंडिशन्स इथे जे आहेत एलिफ मध्ये मी इथे दोन कंडिशन सांगितलेले आहेत. इफ पर्सेंटेज इज लेस दॅन इक्वल टू 60 अँड ग्रेटर दॅन इक्वल टू 75. हा, ही माझी कंडिशन्स आहे. तर तिला मी काय केले, इथे सिंपल सेग्रिगेट केले. इफ पर्सेंटेज अबो ग्रेटर दॅन 50, इथे मी ज्या निगेटिव्ह सिनारिओ होते ते म्हणजे आधीच कव्हर करून टाकलं. त्यानंतर पर्सेंटेज ग्रेटर दॅन 85 असेल, हा, तर फर्स्ट क्लास येईल. 75 असेल सेकंड क्लास, थर्ड क्लास येईल. तर विच वन लुक्स बेटर? कॅन यू टेल मी? This Yashasri or Indrajit? It's not about the person, but which one looks good? Above one or the lower one? लोअर वन सर. Huh? Yashasri, लोअर लोअर वरचा. lower one. बरोबर आहे. कारण का? एक पहिली गोष्ट, ऑल केसेस दोन्ही कोड बरोबर आहेत. दॅट्स कम्प्लिटली फाईन. हा, त्याबद्दल काही वाद नाही. पण मला सांगा, विच वन इज इझी टू अंडरस्टँड? हा कोड आहे. सपोज द थर्ड पर्सन आला आणि त्याने हा कोड वाचला आणि हा कोड वाचला. कशातून मला आयडिया क्लिअर होतील? या कोड मधून होतील. अग्री. सो ऑलवेज मेक शुअर आपला कोड एक सगळ्या सिनारिओ झालेच पाहिजे आपल्याकडे. आणि प्लस आपला कोड सुटसुटीत पण दिसला पाहिजे. त्याच्यात बरेच काही सिनारिओ आहेत. आणखीन तुम्ही इफ कंडिशन मध्ये असाल तर एस करू शकता. इथे डायरेक्ट तुम्ही एल्स करू शकता. एल्स मध्ये कोलन देऊन इफ एल्स परत देऊ शकता. बट दॅट्स नॉट गुड. दिस वन इज गुड, लुक्स फाईन. Okay, now let's go on a while loop. So we have seen a for loop which is limited to particular range. So now it is used to iterate over unknown endpoints. What is the meaning of unknown endpoints? Because we don't know when this loop is gonna end. It is always iterate till the given condition become false. Given condition म्हणजे काय, जिथे कंडिशन आहे ती कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत आपला व्हाईल लूप चालत राहील. आणि ही कंडिशन जेव्हा फॉल्स असेल तेव्हा आपला व्हाईल लूप एंड होत राहील. आता व्हाईल लूप कसा आहे, जेव्हा आपण व्हाईल लूप मध्ये एंटर करतो सर्वात पहिले तो काय चेक करतो? टेस्ट एक्सप्रेशन चेक करतो. इज दिस टेस्ट एक्सप्रेशन काय ट्रू आहे का फॉल्स आहे? टेस्ट एक्सप्रेशन जर फॉल्स असेल तर तो काय करतो? डायरेक्ट लूप एक्झिट करतो. काय करतो? लूप एक्झिट करतो. आणि जेव्हा टेस्ट कंडिशन ट्रू असेल तेव्हा तो एक्झिक्यूट करतो बॉडी ऑफ अ व्हाईल लूप. तर नाव आपण याचं एक्झाम्पल, सिंटॅक्स काय आहे व्हाईल लूपचा? व्हाईल टेस्ट एक्झिक्युशन, इथं ट्रू किंवा हे असेल फॉल्स जे काय असेल एक्सप्रेशन कोलन बॉडी ऑफ अ व्हाईल लूप. जोपर्यंत ही कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत हे आपलं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. तर नाव टेल मी जर काही घेतलं तर मला सांगा बॉडी ऑफ अ व्हाईल लूप झाली तर मला सांगा याच्यावर तुमचे किती लूप्स होतील याची काही गॅरंटी आहे का? आन्सर कुड बी यस ऑर नो. तुमचे किती लूप आहेत याची काही भरोसा आहे का? नाही. यशस्वी, प्रतीक्षा, समाधान, इंद्रजित. नो. फॉर लूप नो. आपलं लिमिट होतं 0 to 10 म्हणले की 0 to 9 रन होणार. येस. ओके, आता आपण काय करूयात, एक एक्झाम्पल बघूयात आणि आपण थोडं वरती येऊयात. मला सांगा हे काय आहे व्हाईल लूप? कोणी सांगेल? ओके, याची टेस्ट कंडिशन काय आहे आणि याची बॉडी काय मला सांगा व्हाईल लूपची.
Sir, test condition A is greater than equal to 10 in body, A minus equal to. बरोबर आहे. टेस्ट कंडिशन जे आहे ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 आहे. यस नो? Yes, sir. यस. सो नाव टेल मी, माझी कंडिशन ए इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू 10 असेल तर ए इक्वल टू इथे जर मी 20 डिफाईन केलं तर इज माय कंडिशन ट्रू? Yes, sir. If True. this condition is true, then will it print A? Yes, sir. ओके. तर मला सांगा, कोणी सांगेल की प्रिंट ए ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असेल? टेन पासून 19 पर्यंत असेल. 10 पासून 19. 19. ओके. प्रतीक्षा, समाधान, यशस्वी, निशांत. नाईन्टीन पासून असणार सर. ओके. 19 पासून कुठपर्यंत? 10 पर्यंत. 10 पर्यंत. ओके. प्रतीक्षा, सर ते व्हाईलच्या खाली A is greater than equal to 10 च्या खाली A minus equal to 1 आहे का? काय आहे तर तुम्हाला काय वाटतं, चुकलं का ते काही? थोडं सिंटॅक्स बरोबर आहे निशांत त्याचं? सर बरोबर आहे. हा, मग काय आहे ते? ए मायनस इक्वल टू 1 असं लिहिलंय मी. म्हणजे 1 न कमी होईल असं. म्हणजे मला नाही माहित. मी सांगतो थोडं बट नंतर, कारण मी हे ऑलरेडी टॉपिक कव्हर्ड आहे आपला. बरोबर आहे निशांत? हा सर. कुठे बघितला आपण टॉपिक? अरिथमेटिकल ऑपरेशन किंवा असाइनमेंट? येस सर. हा, प्रतीक्षा बोला, आन्सर काय येईल? हा प्रतीक्षा बोला काहीतरी. सर मला येत नाहीये, मी विचार करते, काहीतरी बोला. समाधान? मी विचार करते, थोडं थांबा. हा ठीक आहे. समाधान? ओके. एकाचं म्हणणं आहे की 20 पर्यंत प्रिंट होईल. एकाचं म्हणणं आहे 19 ते 10 प्रिंट होईल. तर गाईज चलो स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन करूयात आपण. ए ची व्हॅल्यू काय आहे? नाव एव्हरीवन फोकस हियर. ए ची व्हॅल्यू काय आहे? 28. 20, राईट? व्हाईल ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू 20. दिस कंडिशन ट्रू? सर. Yes. If it is true, then we'll go ahead. A equal to A minus 1. Nishant. This means A equal to A minus 1. A ची व्हॅल्यू काय? 20 आहे, राईट? 20 minus 1 किती येईल? 19. 19. So then my first print statement should print 19. Now A ची व्हॅल्यू काय? Now we are not focusing here. Now we are inside this while loop. Now we will look only these three lines of code, only while loop. So A equal to घेतलं मी 19. Is 19 greater than or equal to 10? Yes. Yes sir. Yes. So again A equal to A minus 1, that is A equal to 19 minus 1. What will be the output? 18. 18. Again I will go next. 18 greater than or equal to 10. That's again my condition is true. Then I will print 18 equal to A equal to 18 minus 1, that is 16. So now आता माझा शेवटचा क्वेश्चन आहे
की बी प्रिसाइज आन्सर द्या. इथे शेवटचा आन्सर काय येईल? 10 येईल, 9 येईल का 11 येईल? 9 येईल सर. 9 येईल सर. 9. ओके. प्रतीक्षा, इंद्रजित, यशस्वी? 10 येईल सर सर. 10. 9 येईल. 9 10. येईल. 10 येईल, 9 येईल. ओके. सो लेट्स सी. आपण 10 पर्यंत आलोत. A greater than or equal to 10. Is this condition true? येस सर. येस. Indrajit? Yes. So if it is true, then this will execute. Yes sir. Huh? बरोबर आहे? A Execute होईल. equal to A minus 1, that is a 10 minus 1, that is we will print A, 9. So again 9 will go here. 9 is greater than or equal to 10, condition is a false, then it will exit the file load. आलं? 19 to 9. Yes sir. प्रतीक्षा, समाधान, काही डाऊट आहे याच्यात? नो सर. नो. क्लिअर आहे? येस. ओके. नाव आपण थोडं आणखीन एक एक्झाम्पल. मला ऍक्च्युली हे एक्झाम्पल नाही घ्यायचंय, आपण नंतर घेऊयात. ब्रेक स्टेटमेंट कंटिन्यू मध्ये. अरे ऍक्च्युली काल संपायला पाहिजे होता आपला. ठीक आहे, चलो लेट्स ओके. आणखीन एक व्हाईल लूप बघायचा. आपण निगेटिव्हचा बघितला. आपण प्रतीक्षा, याचा आन्सर मला तुम्ही सांगणार आहात. याचा आन्सर काय येईल? आय थिंक 0. ओके. फक्त 0 येईल का रेंज येईल, काहीतरी प्रिंट होईल? हा बोला प्रतीक्षा. व्हाईल लूप आहे आपला. प्रतीक्षा, काय अडचण येते मला सांगा. -0 येईन का सर? -0. ओके. -0 आहे का व्हॅल्यू कुठे? समाधान, निशांत? सर 21. हॅलो. हा ठीक आहे, ठीक आहे. It's okay. प्रतीक्षा, मला एक सिंपल गोष्ट सांगा आता. आउटपुट एक येतील का मल्टिपल येतील?
प्रतीक्षा आता विचार करू नका, माझ्याकडे आन्सर द्या. प्रतीक्षा, निशांत मला सांग, आउटपुट एक येईल का मल्टिपल येतील? सर मल्टिपल येतील 1 पासून 21 पर्यंत. 21 ला एंड होतो loop. मी क्वेश्चन काय विचारला होता, ह्याचा आउटपुट काय असेल? बरोबर, तुम्ही काय सांगितलं, फक्त एक नंबर सांगितलं मला 20 पर्यंत. हा. बरोबर, Yes, sir. मल्टिपल येतील. मल्टिपल येतील. तर प्रतीक्षा मला सांगा, तुम्हाला हा व्हाईल लूप कळाला? सर पण खाली नमची व्हॅल्यू तर 0 आहे ना. लिव्ह इट, खालचं सोडून द्या. हा, मी तुम्हाला काय म्हणतो की तुम्हाला हे कळालं? हो. हा, याचा फ्लो कळाला का मला सांगा. फॉरगेट अबाउट द व्हॅल्यूज, नमची व्हॅल्यू. तुम्हाला फ्लो कळाला का? ही डायग्राम कळाली तुम्हाला? ही डायग्राम आणि हे एक्झाम्पल तुमचं मॅच झालंय का? हो. तर मला सांगा, तर या डायग्राम मध्ये आणि या या कोड मध्ये हा टेस्ट एक्सप्रेशन काय आहे? यशस्वी, काय आहे टेस्ट एक्सप्रेशन? सर कंडिशन ए इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 10 आहे. ओके. प्रतीक्षा, बॉडी ऑफ अ व्हाईल लूप काय आहे? प्रतीक्षा, इंद्रजीत, बॉडी ऑफ अ व्हाईल लूप काय आहे? A minus is equal to 1. ओके. निशांत, व्हॉट इज द बॉडी ऑफ व्हाईल लूप? A मायनस इक्वल टू 1. ओके, एवढीच बॉडी आहे का? सर नाही, प्रिंट पण येईल सर. प्रिंट का नाही सांगितलं? बरोबर आहे. काही जेव्हा पण आपण क्वेश्चन विचारतो ना, मी स्पेसिफिक आन्सर देत जा की बॉडी. प्रतीक्षा, आणि आणखी गोष्ट, नाही कळलं तर नाही म्हणून सांगा, काही त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये. सेइंग दॅट देर इज नो शेम टू द मला नाही समजत आहे. ओके, आपण सर सगळे पहिल्यांदाच करत आहोत. हा, बोला. येतं पण ना कन्फ्यूज होतं, म्हणून सांगावं की नाही सांगावं असं कन्फ्यूज होतं. म्हणजे कन्फ्युज कशामुळे होतं, जेव्हा तुम्हाला माहित असते की हे चूक आहे का रॉंग आहे. बरोबर आहे? यस, नो? येस. मी याचा आन्सर दिला, मी कोणाचं काही बोललो की चुकीचे का रॉंग आहे? ऍट दिस पॉइंट माझा कन्सर्न एवढाच आहे की तुम्ही विचार करायला स्टार्ट करायला पाहिजे. हे जे मी एक्झाम्पल दिले ना, आजपासून की आय एम एक्सपेक्टिंग की यू शुड थिंक ॲज अ प्रोग्रामर, यू शुड थिंक ॲज अ डेव्हलपर. दॅट्स माय एक्सपेक्टेशन. डझंट मॅटर की तुम्ही बरोबर आहात का चुकीचे आहात. तो प्रॉब्लेम नाहीये. तो प्रॉब्लेम मला हा आहे की तुम्ही थिंकिंग करतायत का नाही करतायत. हे बघा, तुम्हाला जर हे तुम्ही चॅट जीपीटी वर टाकितलं किंवा गुगलवर टाकलं तर तुम्हाला याचा आन्सर इझिली मिळून जाईल. पण हा जो सिनारिओ होता, की ग्रेटर दॅन लेस दॅन 60 और 100, हा सिनारिओ तुम्हाला चॅट जीपीटी वरती भेटणार नाही. चॅट जीपीटी का, तुम्ही कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती जा आणि मला हा कोड रन कर, असं कोड फाइंड आउट करून दाखवा की सर हा असा कोड आहे. भेटेल का कुठे? आय होप की कोणीतरी ट्राय केलं असेल चॅट जीपीटीला विचारण्यासाठी, गुगलला विचारण्यासाठी. आणि ही जी लाईन आहे ना, हीच लाईन ह्युमन ब्रेन अनालिसिस डेव्हलप आयडेंटिफाय करते. आणि हीच गोष्ट आहे जी की एआय कॅन नॉट रिप्लेस ह्युमन. एआय कॅन हेल्प यू विथ दिस ऑल दिस लॉजिक, बट एआय विल नॉट हेल्प यू दिस वन. ओके. सो मला सांगा प्रतीक्षा, आपल्याकडे नम आहे. मी इथे नम इज, मी काय घेतलंय, फक्त व्हेरिएबल घेतलाय. मी फॉर लूप मध्ये आय च्या व्हॅल्यूज रिप्लेस करून दाखवल्या. सेम आहे. नम इक्वल टू 0 आहे. व्हाईल नम इज लेस दॅन इक्वल टू 20. इज माय कंडिशन ट्रू, प्रतीक्षा? येस. तो नेक्स्ट बॉडी ऑफ व्हाईल लूप काय आहे? नम इक्वल टू नम प्लस 1. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ नम? नम इक्वल टू 0 प्लस 1.
काय येईल 0+1 ची व्हॅल्यू? 1. 1. चंद्र अगेन, आता वी आर एंटर इंटू व्हाईल लूप. Then we will go into this loop only. 1 equal to this one, this one, this one. So now tell me, 1 less than or equal to condition is true. Yes, sir. Again num equal to काय येईल? 1 plus 1 येईल. Yes, sir. 2 print num येईल 2. Okay, let me print this one. आलं 1 2 3 4 5 6 7 8 21 पर्यंत आलं. सो नाव मला प्रतीक्षा आता सांगा की हे क्लिअर आहे. हो, झालंय आता क्लिअर. आता सांगा मला दुसऱ्याचं मी आउटपुट आणखीन एक घेतो, त्याचं आउटपुट तुम्ही सांगा मला. तर बघा, तुम्ही जे म्हणतात ना प्रतीक्षा, इकडे नम होतं इकडे ए होतं ना, दोन. सर मी ते नाही म्हणले, मी म्हणलं नमची व्हॅल्यू 0 होती. हा, असू द्या ना, नमची व्हॅल्यू 0 असू द्या. आता मला सांगा प्रतीक्षा, याचा आन्सर काय येईल? सेम वरचा क्वेश्चन आहे, मी फक्त व्हॅल्यू चेंज केली. सर -10 पेक्षा 20 ग्रेटर दॅन आहेत ना, ग्रेटर दॅन इज इक्वल टू. आपलं कंडिशन लेस दॅन ऑर इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू नाहीये मॅडम. हा पण ते लेस दॅन नाहीये ना, कुठे लेस दॅन नाहीये? म्हणजे -10 लेस दॅन इक्वल टू 20 नसतील ना. तुम्हाला काय वाटतं? -10 आहे. -10 -9. तर सांगा 0 आणि -10 विच वन इज स्मॉलर? -10. तर -0 मोठा आहे का 20 मोठा आहे? 20. सो मग -10 मोठा झाला का 20 मोठा झाला? 20. तर मग आपली कंडिशन ट्रू आहे. हो. मग -10 मध्ये +1 ऍड केलं तर काय होईल? -11 नाही, +11. नाही, -10 मध्ये +1 ऍड केलं तर -9 येईल. -9 मध्ये ऍड केलं तर -8 येईल. -8 मध्ये +1 ऍड केलं तर -8 येईल. तर आता इथे आपली जी व्हॅल्यू असणार आहे ती -9 to 20 ही अशी राहणार आहे. करेक्ट समाधान? -9 to 20. -9 पासून आलो ते 21 पर्यंत गेलो. ओके, यात काय डाऊट? ऍक्च्युली मला पुढे जायचं होतं, बट पुढे जाण्यासाठी आपल्याला डेटा टाइप्स महत्वाचे आहेत. तर ते आपल्याला करावे लागतील आधी, कारण स्ट्रिंग वगैरे, इनपुट फंक्शन. ठीक आहे, मी तुम्हाला इनपुट फंक्शन एक सांगतो काय आहे ते. चंद्र, आपण इथे स्टॉप करूया. सो नाव इनपुट फंक्शन काय करतं? इनपुट फंक्शन युजर कडून इनपुट घेतं. इट विल इंटरॅक्ट विथ द युजर. युजर म्हणजे काय? जे कोणी डेव्हलपर आहे. आता मी इथे प्रिंट केलं तर मला सांगायचं काहीतरी चेकबॉक्स आलाय. इथे काय करतं? हाय, माय नेम इज सागर. हे जर मी इथे राईट केलं तर काय प्रिंट होईल? काय आलंय? हाय, माय नेम इज सागर आलं. लेट मी प्रिंट इट अगेन. प्रतीक्षा टाकलं मी, आलं प्रतीक्षा प्रिंट. अगेन आय एम डुइंग इनपुट. इथे तुम्हाला काय व्हाट्स इंद्रजित म्यूट करा स्वतःला, तुमच्या तिथून नॉइज येतो.
ओके, इथे तुम्हाला काय ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं, कोणी सांगेल मला? व्हॉट्स युअर ऑब्झर्वेशन? सर आपण इनपुट स्वतःहून घेत नाही त्यावेळेस, अगोदर आपण काय म्हणजे युजर कडनं घेतो. आपण जे युजर कडून इनपुट घेतो ते आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय आणि ते व्हेरिएबल आपण प्रिंट करतोय. येस सर. हा, एम आय करेक्ट? येस सर. हा, प्रतीक्षा बरोबर आहे? येस. ओके, तर काहीच आपण काय करू, इथे थांबूयात. ऍक्च्युली मला पुढचा टॉपिक घेण्यासाठी मला 2 तास लागणार आहेत डेटा टाइप्स साठी, तर त्याच्यामुळे मी आज स्टार्ट नाही करत आहे डेटा टाइप्स. आणि बाकीचं जे आहे हे तुम्हाला जोपर्यंत मला स्ट्रिंग कळणार नाही, इंटिजर कळणार नाही, तोपर्यंत मला हे नाही कळणार. सो त्यामुळे आपण इथे स्टॉप करूयात. चालेल? आपण जेव्हा इंटिजर्स वगैरे समजू तेव्हा आपण विल गो बॅक टू दिस ब्रेक कंटिन्यू स्टेटमेंट मध्ये. ओके, काही क्वेश्चन्स, काय डाऊट? आणि ऍज ऑफ नाउ जस्ट स्टार्ट ऑन थिंकिंग प्रोसेस. काय वाढवायचं आपल्याला? आपली थिंकिंग प्रोसेस वाढवायची आहे. तुमचा आन्सर चूक असो बरोबर असो, डझंट मॅटर, वी हॅव टू फोकस ऑन थिंकिंग प्रॅक्टिस. ओके, काही क्वेश्चन्स, काही डाऊट्स? नाही सर. नाही तर लेट मी स्टॉप द रेकॉर्डिंग. थँक्यू गाईज.